महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार का? डिझेल मिळणं बंद होणार? सोशल मीडियावर अचानक का सुरू झाली ही मोठी चर्चा? आणि खरंच सरकार मोठा निर्णय घेणार आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण खरी माहिती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो का? कारण काही भागांमध्ये डिझेल तुटवड्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही पेट्रोल पंपावर डिझेल कमी प्रमाणामध्ये मिळत असल्याचं लोक सांगत आहेत. यामुळे अनेक लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. पण मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत सरकारकडून कोणतीही अधिकृत लॉकडाऊनची निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. हो, सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. काही लोक पुन्हा लॉकडाऊन येणार असं सांगत आहेत, तर काही जण जीवनावश्यक वस्तू साठवण्याबद्दल बोलत आहेत. पण खरी माहिती काय आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार काही भागांमध्ये डिझेल सप्लायमध्ये अडचण निर्माण झाल्या आहेत. वाहतूक पुरवठा किंवा इतर कारणांमुळे काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते, पण त्यामुळे लगेच लॉकडाऊन लागण्याचं असं काही कारण नाही. त्यामुळे मित्रांनो, कोणतीही अफवा पसरण्याआधी ऑफिशियल माहिती तपासणं खूप गरजेचं आहे. कारण चुकीच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये घबरावट निर्माण होऊ शकते. जर पुढील काळामध्ये सरकारकडून कोणताही मोठा निर्णय घेतला गेला तर त्याची अधिकृत माहिती सर्वप्रथम न्यूज आणि सरकारच्या माध्यमांवर दिली जाईल. तुमचं मत काय आहे? खरंच पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो का? की ही फक्त सोशल मीडियावर चालणारी चर्चा आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सरकारी योजना, शेतीविषयी अपडेट, पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.